मुंबई शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट। भाजपकडून इच्छुक अनिल बोरनार यांनी घेतले 2 उमेदवारी अर्ज, त्यापैकी एक भाजपच्या नावाने तर दुसरा अपक्ष म्हणून घेतल्याची माहिती। विवेक कोल्हे यांनी अपक्ष म्हणून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मवी प्रशिक्षण संस्थेच्या माजी सरचिटणीस निलिमा पवारही उपस्थित। डोंबिवली अमुदान कंपनीतल्या स्फोट प्रकरणी अमुदान कंपनीचे मालक मलय मेहता आणि स्नेहा मेहता यांना कोर्टाने दिली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। तपासात प्रगती नसल्यानं पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्यास न्यायालयाचा नकार। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी काल अटक झालेला स्ट्रक्चरल इंजिनियर मनोज संघू याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी। होर्डिंगचं स्थिरता प्रमाणपत्र दिल्याचा संघू याच्यावर आरोप। मनुस्मृतीवरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने आव्हाडांच्या विरोधात आंदोलनं केली। आव्हाडांनी माफी मागितली, त्यांचा हेतू केवळ मनुस्मृतीला विरोध करण्याइतकाच होता, त्यामुळे आरपीआय सेक्युलर आव्हाडांच्या पाठीशी। किरण चन्ने यांचं वक्तव्य। नितेश राणे आणि पंकजा मुंडे यांची शिर्डीत साई मंदिर परिसरात झाली भेट। नितेश राणे माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना पंकजा मुंडे यांचा साई मंदिर परिसरात प्रवेश। दोघांनीही एकमेकांची आस्थेने केली विचारपूस। साईबाबांचे आशीर्वाद मोदींवर राहावे आणि पुन्हा त्यांचं नेतृत्व देशाला मिळावं अशी साईबाबांकडे प्रार्थना केल्याची साई दर्शनानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया। मराठ्यांचं आरक्षण अजूनही न्यायालयात अडकलंय। गरीब मराठा समाजाला न्याय कसा देणार हे जाहिरातींमधून सांगावं, छत्रपती संभाजीराजेंचं राज्य सरकारला आवाहन। यावर्षीचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा देखणा व्हावा, जगभरात पोहोचावा यासाठी प्रयत्न करतोय। शिवराज्याभिषेक सोहळा समितीने पूर्ण तयारी केली आहे। शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सोहळ्याकरता रायगडावर यावं, छत्रपती संभाजीराजेंचं शिवभक्तांना आवाहन। बदनापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना नाना पटोलेंची भेट। राज्याचे मुख्यमंत्री सुट्टीवर आणि मंत्री परदेशात असल्यानं जनता बेजार, नाना पटोलेंची सरकारवर टीका। पाण्याअभावी करपलेल्या फळबागांचे तात्काळ पंचनामे करून मदत द्या, ठाकरे गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। मदत न मिळाल्यास मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलनाचा इशारा। बारामतीच्या वाघळवाडी गावच्या मयुरी सावंतचं एमपीएससी परीक्षेत यश। राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने यशस्वी होत पोलीस उपनिरीक्षक पदाला घातली गवसणी। सर्व स्तरातून मयुरी सावंतवर कौतुकाचा वर्षाव। इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, वारी तोंडावर असल्यानं आळंदीकर आणि वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात, मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष। लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला 275हून अधिकच्या जागा मिळतील। इंडिया आघाडीचं सरकार असेल, पंतप्रधान पदासाठीचा उमेदवार 4 तारखेनंतर घोषित करणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची माहिती। पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा हा केवळ दिखावा, त्यांना घरातही ध्यान करता आलं असतं, त्यासाठी कॅमेरा घेऊन विवेकानंद मेमोरियलला जाण्याची गरजच नव्हती, खरगेंचं वक्तव्य। 2 जूनला तिहार जेलमध्ये दुपारी 3 वाजता सरेंडर करणार, हुकुमशाहीपासून देशाला वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय। शुगरमुळे गंभीर आजार होण्याचा धोका, पण मी लढणार, केजरीवालांची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।